डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जे येणाऱ्या सगळ्या मिरवणुका आहेत आणि जे सगळे भीमसैनिक आहेत यांचं स्वागत करून त्यांच्या उत्सवामध्ये त्यांचा आनंद द्विगुणित व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी या इथे त्यांना भीमवंदना द्यायसाठी बसलेलो आहोत. या आनंदात आणि फार मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे, कारण संविधान टिकलं पाहिजे. हे जे आपण पाहिलं आहे की संविधान धोक्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने उत्सव साजरा केला पाहिजे आणि हे सगळं आपल्या सगळ्या हक्कासाठी आहे आणि म्हणून अशा पद्धतीने उत्सव साजरा झाला पाहिजे. म्हणून आम्ही या सगळ्या ही जी यात्रा निघाली त्यामुळे आम्हाला तो संदेश द्यायचा आहे. आज तुमच्यासोबत खासदार पण फिरताय, भावी खासदार. बघा, उमेदवार वगैरे जे आहे हा फक्त निवडणुकीपुरती विषय आहे, पण आपण पाहिलं असेल दरवर्षी याच प्रमाणात उत्सव ते साजरा करत जातो. आज 133व्या जयंतीनिमित्त लोकसभेची उमेदवारी केल्यामुळे खरं तर माझ्या गावापासून मी आज दूर आहे, नाही तर मी आज माझ्या साऱ्या तरुणांबरोबर, माझ्या साऱ्या तरुण मित्रांबरोबर पारोळा एरंडोल येथे आनंद घेत असतो दरवर्षी. परंतु यावर्षी जळगाव येथे थांबण्याचा योग आला, पण इथली जयंती आगळीवेगळी त्या ठिकाणी साजरी करण्यात येते. आमच्याकडच्या पद्धती आणि इथल्या पद्धती वेगळ्या आहेत, परंतु अतिशय भव्य दिव्य असं स्वागत साऱ्या मिरवणुकींचं आमच्या शिवसेनेतर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्व तयारी बघून व सारा जल्लोष बघून खूप आनंद त्या ठिकाणी होत आहे आणि आज मला देखील त्यांनी या ठिकाणी थांबण्यास सांगितलं. खरोखर एक आगळा वेगळा सोहळा बघायचा आज अनुभव त्या ठिकाणी आला. मिरवणुकीमध्ये आपण आनंद उत्सव साजरा केला, काय सांगा? मिरवणुकीत खरोखर आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे. खूप लोकांच्या भेटीगाठी होत आहेत. जय भीम, जय भीम, आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा याच्याने आज हा परिसर दुमदुमला आहे आणि मी सर्व जळगाव लोकसभेच्या सर्व मतदारसंघातल्या सर्व आंबेडकर प्रेमींना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींना त्या ठिकाणी भीम जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. असा शांतपणे व जोरात दरवर्षी आपण जसे साजरा करतात तसे यावर्षी साजरा करूया.